सो नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व. तर मी रोड मग माझ्या आजच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि डेंजरस ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, मी चाललो आहे आता एका असल्या आगळ्या वेगळ्या ठिकाणी. तर तिथं आम्ही आहे ना सर्व मित्र मैत्रिणी सर्वजण भेटणार आहोत. आणि माझ्याबरोबर आहे तो म्हणजे आपला भाऊ श्रीयुग. आम्ही दोघंजण चाललो आहे मस्तपैकी दणक्यात. बोललो की भावा आपली क्लासोडे घेऊन जाऊया. म्हणतो भावा ठीक आहे तुझ्यासाठी काय, पण तर माझ्यासाठी तो आला क्लासोडे घेऊन. आणि आलाय तर चालवायला फक्त त्यांनी मला दिला की भावा घे, आजच्या दिवस मजा कर, फुल मजा कर, माझ्याकडून तुला आज क्लासोडे गिफ्ट. म्हटलं ठीक आहे भावा, मी आज तुझी क्लासोडे घेऊन जातोय. तर मित्रांनो, हे जर क्लासोडीचे कोण फॅन असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की क्लासोडी आपली कशी वाटते ती. हो भाई, एकदम रौला दाखवते, रौला. क्लासोडी हा, काही पण बोला. क्लासिक 350 भाई, आपला हृदय आहे, अर्ध हृदय. हॉर्न भाग असला वाजतो एकदम दणक्यामध्ये. असा हॉर्न असेल ना भाई, लय डेंजर वाटतं ऐकायला. म्हणजे का पुढचा पण असा कसं एकदम साईडला होतो फटकन. हाय 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 भाई, स्पीड ब्रेकर हिला जाणवत पण नाही रे. ABS आहे, पुरा ABS, जागेवर थांबते गाडी. तर आज आपला माइंडसेट हाच असणार आहे की आज सगळी धमाल आणि खूप मस्त आणि मजा करायची आपल्याला. इतकी मस्ती करायची ना ती आयुष्यभर विसरता कामा नये. आणि हा क्षण आता येणार आहे ना, हा क्षण आम्ही आयुष्यात आमच्या विसरू शकत नाही. हा क्षण आम्ही असा कैद करून ठेवणार आहे ना की आमच्या लाईफच्या शेवटपर्यंत तो आठवला पाहिजे, इतका आम्ही तो साठवून ठेवणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कारण का माहिती आहे, कारण कुठे कधी मस्ती येईल आणि कुठे कधी पंचस येईल काही कळणार नाही तुम्हाला. म्हणून त्यासाठी आहे ना तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत आहे ना राहावंच लागेल असली मजा आणि मस्तीमध्ये करायला. तर लय डेंजर आणि खूप खतरनाकमध्ये वाईब चालली आता. तर हे रोड फक्त चांगले झाले असते ना तर माझ्या जीवाला खूप बरं वाटलं असतं. इतकं बरं वाटलं असतं ना, काय विचारू नका. तर मित्रांनो, मी जातो आता फटाफट जाकादेवीमध्ये जाऊन तुम्हाला भेटतो. आणि तिथं आपले मित्र भेटणारच आहेत, तुम्ही तर त्याला ओळखतच असणार. मग तिथं जाऊन त्याला भेटूया. तर चला आधी फटाफट जाऊया जाकादेवीमध्ये फिरायला. आद्या भाई आपल्या इथं आलेला आहे. आद्या भाई, दर्शन भाई. अरे बस काय भाव, इकडे राहते भाव. त्याचा काय विषय हार्ड आहे. मी आता एक शब्द पण बोलणार नाही शिवीचा. फायनली गाईज, मी आता आलोय जाकादेवीमध्ये. आणि आता जाकादेवीमधून आम्ही चाललोय राई भातगाव पुलावरती. आता दर्शन येण्याची वाट बघतोय. तो दर्शन बोलतो मी पेट्रोल टाकून येतो, तर तुम्ही पुढे व्हा. तर आता आम्ही पुढं चाललेलो आहोत. तर चला, आजची मजा आहे ना, आज इतकी मजा येणार आहे ना आईच्या गावात. लय डेंजर, एकदम डेंजरमध्ये विषय होणार. टॉपचा विषय होणार आहे. रात्रीची जी फिरायची मजा आहे आणि ती फिरायची मजा जी आपले मित्र आहेत जवळचे त्यांच्यावर जी फिरायची मजा आहे भाई, नेक्स्ट लेवल. जगात अशी कुठलीच मजा नाही जी मित्रांबरोबर नाही भावानो. खरं सांगतो, मित्रांबरोबर फिरायची एक अलग मजा आहे, वेगळी दुनिया आहे. आपण आहे ना, जेव्हा मित्र सर्व एकत्र भेटतो ना तेव्हा एक वेगळ्या दुनियेमध्ये जातो. आणि त्या दुनियेमध्ये ना आपल्याला आपलं दुःख, आपलं काय मागं राहिलंय, काय नाही, काहीच आठवत नाही. फक्त एन्जॉयमेंट, दात काढून फक्त हसायचं, हे करायचं ते करायचं. कोणालाच, कुठल्याही मित्राला आठवत नाही की मी माझ्या दुःखात आहे किंवा मी जास्त डीपमध्ये आहे, मी एकदम खड्ड्यात आहे, असं कुठल्याच मित्राला जाणवत नाही. जर सर्वजण मित्र एकत्र असतील तर भाई इतकी वाईब आणि इतकी मजा येते ना, लय खतरनाक. काही क्षणासाठी आहे ना इतकं जगावं वाटतं ना मित्रांबरोबर, पण ते फक्त काही क्षणापुरतंच असतं. पण जे काही क्षणापुरतं इतकं असतं ना की असं वाटतं की भाई लाईफ टाईमसाठी आम्ही जगून घेतलं तो क्षण. इतका खतरनाक वाटतो आणि इतका डेंजर वाटतो ना. याच्यावर मित्रांबरोबर फिरायला पाहिजे रे. मित्र आपले साथीदारी आहेत, आपल्या जीवनातले खरे साथीदारी मित्र आहे. आणि जर तुमचे कोण मित्र असतील तर मित्रांनो टॅग करा त्यांना आणि एन्जॉयमेंट करा आणि मस्त एकत्र राहा, एकदम मजा करा. मित्र आपले, यारा आपले जिगरी सर्वजण आहेत. तर भाई हे बघा, इकडं आद्या आहे, इकडं आपला दर्शन भाई आणि इकडं आपला प्रांजन. एक नंबर भावा. कसा आहे, एकदम कसं वाटतंय रात्रीचं फिरायला? मजेत हा, एकदम टॉपचा विषय. आणि भावानो, आपण आहे ना आता इतकं एन्जॉय करायचे ना आपल्याला. हा क्षण आहे ना आपल्या जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत विसरता नाही आला पाहिजे. एवढी एन्जॉय करायची एका दिवसात. मित्र एकत्र असल्यावर एन्जॉय असतेच. चला आता निघूया आपण, उशीर पण झालाय आपल्याला. तर जाऊया आता, चला टॉपमध्ये जाऊया. टॉपचा विषय करायला चला. आता आम्ही इथून निघालेलो आहे आणि दर्शन भाई पुढे चालला आहे आणि मी त्यांच्या मागून जातोय.
लय भारी वाटतंय मित्रांनो, लय भारी वाटतं, इतकं भारी वाटतं ना आणि इतकं मला आनंद भेटतोय ना आईच्या गावात, लय मला आनंद वाटतो रे मित्रांनो. मी आज आहे ना हाफ डे घेतलाय आणि आज दिवसभर फिरतोय, म्हणजे हाफ डे 1 वाजता घेतला आणि मी इकडून तिकडून फिरतोय. इतका आनंदामध्ये फिरतोय ना, कारण मी एका महिन्यानंतर सुट्टी घेतली. ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद माझ्याकडे काहीच नाही आहे. एवढा आनंद आहे ना माझ्याकडे, एवढा आनंद आहे ना, कारण मी आज हाफ डेने घरी आलो आणि जरा इकडे तिकडे फिरतोय आणि संध्याकाळचा प्लस मी इकडून जातोय, रात्रीचा प्लस मी इकडनं मित्रांबरोबर फिरतोय, प्लस उद्या सकाळला उद्याचा पूर्ण दिवस मी सुट्टीवर आहे. ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद माझ्याकडे काय नाही, ह्याच्यापेक्षा दुसरा माझ्याकडे आनंद कोणताच नाही. हाच माझा आनंद आहे, मला कामावरनं सुट्टी भेटणे हाच माझा आनंद आहे. माझा विषयच हार्ड आहे रे, माझा विषयच लय हार्ड आहे रे मित्रांनो, खरं सांगतो. त्याला माझ्यासारखा कोण असेल तरी नक्की लाईक करा. भावना तुम्ही लाईक नाही करत आणि फॉलोही करा भाई. माझ्यासारखा कोण असेल तर एकदम ओपीमध्ये. आपल्याला टॉपचे विषय करायचे रे, त्यामुळं आता आपण रात्री फिरतोय, कामामुळे आपल्याला वेळ भेटत नाही, तरी पण आपण व्हिडिओ करतोय, पण जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नाही आपल्याला. पण ठीक आहे, आपण व्हिडिओ करतच राहणार. जोपर्यंत माझ्या अंगामध्ये रक्त भिनभिनत आहे तोपर्यंत मी ते व्हिडिओ करतच राहणार आहे, कारण मला गाठायचं आहे माझं ध्येय. त्यामुळं मी निराश नाही राहणार आहे. टॉपचा विषय संपला, विषय एवढाच विषय माझा. माझे होमीज, माझा भाव, माझा जीव आहे. हो माहिती आहे, येऊया ना, कधी येऊया. तर फायनली गाईज मी आलो आहे आता अशा कुठल्या तरी ठिकाणी. इथून जर बघताय तर पूर्ण जंगल एरिया आहे आणि इथून कधी पण वाघ आणि बिबटे येण्याची शक्यता दाट असते इकडं. त्यामुळे इथं सतर्क राहणं खूप गरजेचं आहे, कारण मी 1-2 वेळा खूप बघितलं इकडं वाघ येताना. मी तर बिबट्याला इथं जवळून बघितलं आहे इथं. तेव्हा माझ्याकडं गाडी पण अशी नॉर्मल होती आणि माझी लय फाटली होती लय डेंजरमध्ये. त्यामुळं मी इकडनं जाताना एकदम सतर्क जातो आणि कोण असेल तर त्यांच्याबरोबर जातो, कारण ते पण नाही घाबरले पाहिजे आणि मी पण नाही घाबरलो पाहिजे. पहिली आधी माझी फाटते, बाकीच्यांचं जाऊ दे. तो कैसा लग रहा है? बहुत बढ़िया ना, दोन्ही पण आहे. कॉम्बो सेटअप, कॉम्बो. हे अति घाईच. हे बघ ना जरा गाडी, बघ ना कसा करतोय तो. याच्या गावात गाडी पुढे टर्न येतोय आणि हा ओव्हरटेक करतोय. याच्या गावात उगाच नको ते डोक्याला शॉर्ट. मी शांतपणे जातोय तर मला जाऊ दे, उगाच डोक्याला ताप नका देऊ माझ्या. अरे जरा गप जावा, सावकाश जावा. प्लस आतमध्ये टेम्पो आहे त्याचा आणि टेम्पोमध्ये 2-3 जण बसलेत. अरे त्या 2-3 जणांचा पण विचार कर जरा. एवढं घाई करून कुठे जाणार आहेस तू? घरातच जायचं ना तुला, जरा लेट जाशील. हे नाही ना, ओव्हरटेकच मारायचं आहे. अरे ओव्हरटेक मारा नाही म्हणत नाही, जावा तुम्ही पुढे. अरे पण बघून तरी ओव्हरटेक मारा. टर्न आहे वगैरे काय आहे, गाडी पुढून येईल, कशी येईल, काय येईल, ह्यांचं काय नाही त्याला. तर पुढे जायचं जाता जाता नाही दुसरीकडे कुठे गेलास तर कळत नाही रे या लोकांना. सावकाश जावं, सावकाश. आणि जर तुमची स्पीड लिमिट असेल तर त्या स्पीड लिमिटनी जावा. आपल्याला एक कळतं की माझी ही स्पीड लिमिट आहे, मी ह्याच्या पुढं पार नाही करू शकत, हे आपल्याला कळतं. तरी पण भाई जेवढा रेस आहे तेवढं उचलून जातात हे लोक. असं नाही करून जमत ना भाई. जीवाचं तुम्ही काळजी घेतली, जर जीव असेल तर भाई सगळ्या गोष्टी आहेत. तुमचा जीव फक्त तुमचाच नाही आहे, तुमचा जीव हा तुमच्या आईवडिलांचा पण आहे, याचा विचार करा आणि मग काय करायचं ते करा. ओ माय गॉड. तुम्हाला रात्रीचं एवढं काय फारसं दिसत नसेल झाडं-झुडपं, पण भाई आम्हाला आता सध्या रात्रीचं फिरायला लागतं आहे, कारण विषय तसे होत आहेत आहे. त्यामुळे जरा म्हटलं रात्रीचं शूट करूया. आणि आत्ता आलो आहे आपण राई भातगाव पुलाजवळ. लय खतरनाक, आमच्या सर्वांचा आवडता पूल राई भातगाव पूल. लय खतरनाक वाटतो आणि लय डेंजर वाटतो. मित्रांनो जर तुम्ही कधी इथं दिवसाचा आलात ना तर बिंदास थांबा, फोटो काढा आणि पुढे जावा, कारण हा जो एरिया आणि इथला जो फोटो येतो ना एकदम खतरनाकमध्ये येतो. आणि कोण कोण आलं राई भातगाव पुलावर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडची जर पोरं आपला व्हिडिओ बघत असेल तर भावांनो नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो नक्की कमेंट करा, काय विषय नाही, लाईक करा आणि फॉलो करा. कुठं जायचं आहे? दर्शनला पुढे जाऊ दे, दर्शनला पुढे जा. चला दर्शन पुढे गेला, आपल्याला पण त्याच्या मागून जायचं आहे.
कारण भावाची लाईट कमी आहे त्यामुळं त्याला लाईट दाखवतोय मी. मित्रांबरोबर फिरताना मित्रांची काळजी पण घेतली पाहिजे. फक्त मित्र बोलून चालत नाही. मित्रांची काळजी घेणं म्हणजे आपल्या पोराची काळजी घेणं. काही विषय नाही. किधर जाने का पत्ता बोल, पत्ता बोल. तर यहाँ कर आपको कैसा लग रहा है? अभी वैताग आया है. हमको भी वैताग आया है लेकिन क्या करे, कुछ बोल नहीं सकते. आणि आमचा इथं यूट्यूबर मैंने बोला लाडले. तू घालवली होतीस का माझी? यूट्यूबर तर काय आलं, यूट्यूबरच बोलणार ना, दुसरं काय बोलणार. ह्याच्याबद्दल तुला काय बोलायचं तर बोलू शकतोस. काय नाही, आता मला बोलायचं नाही, तोंड गाढवाला- बोलायचं आहे आणि खायचं आहे. गाढवाला काही बोलू शकत नाही आपण. बरोबर आहे. मला आता काय बोलायचं नाही, नियोजन बरोबर नाही रे. फक्त तोंड खोलायचं आहे आणि खायचं आहे बस. चला, एवढं. खायला जाऊया. काय नाही. तर भावांनो, सर्व पोरांना आता खायला जायचं आहे. हे काय खाणार आहे रे, सांगा लवकर. हा? 75 वाला कोण आहे? अजून पटाट बोल रे. 50 75 वाला कोण? ठीक आहे. अजून काय? याला 10 वाली कुल्फी. चालेल. कुठे जायचं? इथं खायला जायचं. इथं आणि इथं दोन दुकानं. चल, कुठं खायचं तिकडे. बदाम शेक आणि मटका कुल्फी. नाही भाई, अरे नाही या. ए, मी नाही, ब्लॉगर नाही मी. हा गोळा माणूस आहे. तुला काय वाटलं कमबॅक? कमबॅक करतो. कसं आहे, मस्त आहे आमच्या वेळी इकडं. असते. हा भैया मला आतमध्ये नाही जायला खेळायला देत काही नाही. नव्हतं. अरे, हे आमच्या वेळी कुठं होतं भाई? प्रमोशन करायचं. हस जरा हस, स्माइल कर. Smile. हा, लाजू असा काय करतो कावरे वारे मी शोधतोय तुम्हाला. माफ करा, चुकलं असेल तर काही माफ करा. गाईज, आयुष्यात काही करा, पण अशा कोणाच्या माणसांच्या भरोश्यावर जाऊ नका. अशा माणसांच्या भरोश्यावर खरंच जाऊ जाऊ नका. बॅग कुठे बॅग? अरे तू लावलीस काढ. गाईज, आता आमचे झाले इकडनं रात्रीचे किती वाजलेत? 1:15 झाला आहे रात्रीचं. लय बेकार शॉट झाला इकडे, जायला लय गर्दी आहे इकडं खूप, त्यामुळं काही जास्त शूट करायला भेटलं नाही. हेल्मेट सगळं आहे माझ्याकडं आणि आपले भाव आहेत मागडं. लय बेकार विषय. चला, तुम्हाला भेटतो आता पुढच्या ब्लॉगमध्ये.